मित्र नमस्कार. निसर्ग सेवा गट पानपोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे 1341व्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानपोशी या ठिकाणी आज 1341व्या दिवसाचा अखंड एक फळवर्गीय रोप लागवड करून आजचा दिवस साजरा करतोय. आणि याच ठिकाणी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्येच दर सोमवारी अन्नदान भंडारा हे नियोजन केले असून यामध्ये आपण दर सोमवारी या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती अन्नदान भंडारा ठेवत आहोत. आणि या अन्नदान भंडाऱ्याचा विशेष म्हणजे आपण या ठिकाणी अन्नदान भंडाऱ्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक न वापरता आपण एक प्लास्टिक मुक्त सिद्धेश्वर महादेव मंदिर ही संकल्पना आपण वापरून आपण इथल्या नागरिकांना व येथील नागरिकांना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना प्लास्टिक मुक्त जीवन कसं जगायचं या संदर्भात आपण प्रेरणा देण्यासाठी आपण इथून सुरुवात केलेली आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानपोशी येथील दर सोमवारी होणाऱ्या भंडाऱ्यात आपण कोणत्याही प्लास्टिकचे पत्रावळी ग्लास किंवा वाटी आपण याचा वापर न करता थेट आपण प्लास्टिकचा टाळून आपण स्टेनलेस स्टीलचे ताट आणि ग्लास या ठिकाणी आपण वापरत आहोत. आणि हे सर्व कार्यक्रम 100% लोकांच्या सहभागातून या ठिकाणी आपण गेली 1341 दिवसाला राबवतोय. आणि आज आपल्या या 13व्या सोमवारच्या भंडाऱ्यातील अन्नदानामध्ये विलास लक्ष्मणराव घोडके यांनी आज अन्नदान भंडारा केलेला आहे. आणि याच भंडाऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या गावातील माननीय प्रमोद नारायणरावजी नाईकवाडे यांनी येथील आपल्या भंडाऱ्यामध्ये लोकांना जेवण करण्यासाठी वापरण्यात येणारे हे स्टेनलेस स्टीलचे प्लेट म्हणजे येथील लोकांनी अन्न म्हणजे प्राशन करण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी या स्टेनलेस स्टीलचा वापर करावा म्हणून आपल्या येथील प्रमोद नारायणरावजी नाईकवाडे यांनी त्यांच्या स्वखर्चाने स्वमर्जीने या ठिकाणी भंडाऱ्यातील अन्नदान घेण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे सुमारे 24 प्लेट व सुमारे 24 ग्लास म्हणजे पूर्णपणे स्टील असलेले हे ग्लास माननीय प्रमोद नारायणराव नाईकवाडे यांनी या चळवळीस भेट दिलेली असून त्यांच्या हस्ते आज आपण फळवर्गीय चिंचेचे रोप लागवड करून आपण त्यांना धन्यवाद देऊ. आणि त्यांनी हे दिलेल्या या लोकांना आरोग्यमय ठेवण्यासाठी दिलेल्या अनमोल भेटीबद्दल निसर्ग सेवा गट दर सोमवारी होणाऱ्या भंडाऱ्यातील सर्व अन्नदाते व प्राशन करणारे महाप्रसाद प्राशन करणारे सर्व यांच्याकडून त्यांना खूप 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 शुभेच्छा धन्यवाद आभार. दर सोमवारी होणाऱ्या महाप्रसाद भंडारा अन्नदानामध्ये आपण एक आपल्या राज्यात गावातील नवे तालुक्यातील नवे जिल्ह्यातील नवे आपल्या महाराष्ट्रातील सर्व देशातील सर्व लोकांना आपण प्रेरणादायी उपक्रम या ठिकाणी सुरुवात केला असून प्रत्येकाने जेवताना आपण सार्वजनिक ठिकाणी आपण प्लास्टिकचा वापर करतोय. आणि ह्या प्लास्टिकमुळे अनेक रोग उद्भवत असल्याचे अनेक संशोधन पेपर आपले ह्या देशामध्ये राज्यामध्ये जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत. आणि हे होऊ नये, रोग लोकांना निर्माण होऊ नये, लोक निरोगी राहावे यासाठी आपण या स्टेनलेस स्टीलचा प्लेटचा वापर करून आणि त्यासोबतच रोप लागवड करून लोकांना पर्यावरणासह आरोग्यदायी जीवन देण्यासाठी आपण ही चळवळ सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये आज आपल्या गावातील प्रमोद नारायणराव नाईकवाडे यांनी दिलेले प्लेट आणि त्यांचा आपण मनोगत जाणून घेऊया. त्यांनी दिलेल्या 24 प्लेट भेट यांच्याबद्दल आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊ. मी प्रमोद नारायण नाईकवाडे वडिलांच्या समर्थात 24 प्लेट आणि 24 ताट 24 ग्लास देत आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे स्टेनलेस स्टीलचे प्लेट आणि स्टेनलेस स्टीलचे ग्लासेस का द्यावा असं वाटलं त्यांच्या स्मरणामध्ये? आणि काय असं काय वाटलं की तुम्हाला स्टेनलेस स्टीलचे प्लेट वापर होऊ नये आणि त्याच्यासाठी हे दिलेले आहेत. म्हणजे यांचा विचार आहे की बस आपल्या गावातील परिसरातील जे येथे शिवभक्त या ठिकाणी अन्नदान किंवा महाप्रसाद घेण्यासाठी येतील त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये गरम अन्न खाऊ नये, ग्लासमध्ये पाणी घेऊ नये आणि प्लास्टिकच्या कपामध्ये वरण असं केल्यामुळं विविध आजाराला निमंत्रण देतोय आपण. हे टाळण्यासाठी त्यांनी उदात्त हेतूने त्यांच्या वडिलांच्या कैलासवासी नारायणराव गंगाधरराव नाईकवाडे
यांच्या स्मरणामध्ये त्यांनी 24 प्लेट आणि 24 ग्लास भेट दिलेले आहेत. त्यांचे सर्वांकडून मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण सुद्धा सर्वांनी ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये, गावामध्ये, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये प्लास्टिकला टाळून आपण स्टेनलेस स्टीलचा वापर करून आरोग्यासुद्धा आपण जपले पाहिजे. यापूर्वी आपण काही वर्षापूर्वी, आता हे काही दिवसापूर्वीच आपल्याकडं प्लास्टिक आणि ग्लास वाट्या आल्या. पूर्वी आपण सुद्धा सर्व गावागावामध्ये आपण स्टेनलेस स्टीलच्या प्लेट हे वापरायचो, घरून घेऊन जायचो, सार्वजनिक कार्यक्रम साजरा करायचो. आता सुद्धा आपण तिकडे जातोय, आपण स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यासाठी प्रयत्न करतोय, लोकांना प्रेरणा देतोय. आदरणीय प्रमोदजी नारायणराव नायकवाडे यांना खूप खूप धन्यवाद, आभार, थँक्यू. निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज आपण एक विशेष सत्कार आयोजित करतोय. आणि निसर्ग सेवा गट पानपोशी यांनी असं ठरवलेलं होतं की अनेक दिवसापासून की या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या त्यांचं सर्वांचं स्वागत व्हायला पाहिजे. त्यामुळं आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हार, तुरे, केक न वापरता आपण नैसर्गिकरित्या याच्याकडे जातोय. आणि आज आपण आपल्या गावच्या जवळील असलेले मलकापूर गावाच्या शेजारी असलेले मलकापूर या गावातील आपले मित्र चिरंजीव सोहम मनोहर गायकवाड हे MBBS साठी प्रवेशास पात्र झाले. त्यामुळे निसर्ग सेवा गटाकडून त्यांचा निसर्ग सेवा गटाकडून त्यांना आपण म्हणजे त्यांचं सत्कार करतोय. आणि ह्या ठिकाणी आपण सत्कार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे हार, फूल, तुरे न वापरता आपण पूर्ण नैसर्गिकरित्या एक त्यांना फळवर्गीय चिंचेचे रोप भेट देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय. त्यांना या आरोग्य विभागामध्ये म्हणजेच MBBS साठी ते प्रवेशास पात्र झाले आणि त्यांनी प्रवेश सुद्धा निश्चित केलेला आहे. त्यामुळे त्यांचा आपण निसर्ग सेवा गट पानपोशी आणि सर्व निसर्ग सेवक, निसर्गप्रेमी यांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानपोशी या ठिकाणी एक वृक्ष लागवड करून आपण त्यांना पुढील शुभेच्छा करतोय. ओके.